परंपरागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात राहिलेली आहे। काल राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली भंडाऱ्यामध्ये आणि भंडाराकरांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढावी असा एक ठराव पारित केला। आपल्यासोबत या संदर्भात बोलासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव धनंजयजी दलाल आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। धनंजय भाऊ, सर्वप्रथम आपलं एबीपी माझामध्ये स्वागत आहे। काल जो एक ठराव झाला, काय सांगाल त्या ठरावाच्या संदर्भात? बघा, भंडारा लोकसभेची जागा ही परंपरागत राष्ट्रवादीच्या याच्यामध्ये आलेली आहे। याआधीसुद्धा 4 वेळा प्रफुल्ल पटेल साहेब हे निवडून आलेले आहेत। त्यानंतर एक बाय इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचेच मधुकर कुकडेसुद्धा निवडणुकीमध्ये निवडून विजय झाला त्यांचा। या पद्धतीने हा जो लोकसभेचा मतदारसंघ आहे हा पूर्ण राष्ट्रवादीमय झालेला आहे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी आहेत। म्हणून काल एक विस्तारित कार्यकारिणीची भंडारा जिल्ह्याची बैठक झाली। या बैठकीमध्ये संपूर्ण बूथ कमिटीचे लोक, तालुका अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा परिषदचे सदस्य वगैरे सर्व उपस्थित होते। सर्वांच्या भावना ह्याच राहिल्या। जवळजवळ 38 लोकांची त्या ठिकाणी भाषणं झाले, मनोगत त्यांनी व्यक्त केलं। त्या सर्वांनी सांगितलं की ही जी लोकसभेची जागा आहे ही राष्ट्रवादीच्या कोट्यामध्येच आली पाहिजे। त्याचं नेतृत्व जे प्रफुल्ल पटेल साहेब आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार जो उमेदवार देतील तो आम्हाला सर्वांना मान्य राहील। प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेवर त्यांना घेण्यात आलेला आहे, ही जागा भाजपाला सोडता यावी म्हणून। अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आता हा दावा केलेला आहे। काय महायुतीमध्ये काही परिणाम याचे पडेल काय? बघा, महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महत्त्वाचा घटक आहे आणि केंद्रीय नेतृत्व प्रफुल्ल पटेल साहेब हे करत आहेत। त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या भावना मुंबईमध्ये आमची जी प्रदेश कार्यकारिणीची बैठक आहे त्याच्यामध्ये आम्ही मांडणार आहोत। शेवटी हा निर्णय पक्षश्रेष्ठीने घ्यायचा असतो आणि प्रफुल्ल पटेल त्याच्याबद्दल आणि अजितदादा पवार, सुनील तटकरे साहेब त्याच्याबद्दल काय जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। निश्चितच हे होते धनंजय दलाल। येथील भंडारा आणि गोंदियातील कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या भावना प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये ते मांडणार आहेत आणि त्यानंतर जो निर्णय होईल तो मान्य राहील असंही ते सांगतात। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।